जगात तुमचं चांगलं व्हावं हे फक्त दोघांना वाटतं, एक आईवडील आणि दोन संत. बस तुमचं वाटोळं व्हावं हे मित्रांना वाटतं, तुमच्या जमिनीला गिराईक लागावं हे पाहुण्या रावळ्यांना वाटतं, आणि तुमचा सुपडा साफ व्हावा हे जवळच्यांना वाटतं. पण तुमचं चांगलं व्हावं हे फक्त जगात दोघांना वाटतं, एक आईवडील आणि दोन संत. त्याचं उत्तर ऐका. वाईटाकडून चांगल्याकडे नेतात ते संत आहेत, दुःखाकडून सुखाकडे नेतात ते संत आहेत, तमगुणाकडून सत्वगुणाकडे नेतात ते संत आहेत. आणि त्याला 16वा अध्याय स्पष्ट सांगतोय, हिता पासोनी काढीती आणि हित देवोनी वाढविती. त्यांना संत म्हणतात. पुन्हा उलटे फिरायचे, थोडं समजायला थोडं जड आहे पण पीठ आहे. कलियुगातला माणूस संतांच्या विचाराशिवाय सुखी होऊ शकत नाही. इथपर्यंत आपण आलोय. का होत नाही? त्याचं उत्तर 12व्या अध्यायात आहे. उत्तर ऐका आता. अभ्यासापेक्षा श्रेष्ठ ज्ञान आहे, पण ज्ञानापेक्षाही श्रेष्ठ देवाचं ध्यान आहे. ववी जरा क्लिअर करा बरं का. दाढीचा काढ. अभ्यासापेक्षा श्रेष्ठ ज्ञान आहे, पण ज्ञानापेक्षाही श्रेष्ठ देवाचं ध्यान आहे. इथं त्रिपुटी आहे. अभ्यास केला तर ज्ञान आहे, आणि ज्ञान आलं तर ध्यान आहे. पुन्हा उलट आहे तिथं. रियाज केला तर पखवाद आहे, प्रॅक्टिस केली तर गायन आहे, पुस्तक उचकलं तर कीर्तन आहे, नम्रता ठेवली तर लक्ष्मी आहे, लीनता ठेवली तर व्यापार आहे, व्यायाम केला तर पैलवान आहे, कष्ट केले तर भाकर आहे. बस उलट फिरा तिथं. आता वही भेट करा. अभ्यास नीट बसाय बरं. सरळ बस. मागे जाऊन गेलं मोहम्मद. अभ्यासापेक्षा श्रेष्ठ ज्ञान आहे, ज्ञानापेक्षा श्रेष्ठ अभ्यास. कमी झालं. अभ्यासापेक्षा श्रेष्ठ ज्ञान आहे, आणि ज्ञानापेक्षा श्रेष्ठ देवाचं गेलं मोहम्मद ध्यान आहे. हे 12व्या अध्यायाचं म्हणणं आहे. पण 9व्या अध्यायाचं म्हणणं असं आहे, जरा बारीक आहे का. या जगात बोंबला धिंडाऱ्यांना कधी देव भेटला नाही. ही देवाच्या नावावर जी बोंबलं धिंडतात लोक, ही कामचुकार लोक आहेत. काम नकोय म्हणून हे. त्याचं उत्तर ऐका. 9वा अध्याय इतकं सुंदर सांगतोय, चांगला वागा हाच देव आहे. कोणत्या देवाने तुम्हाला सांगितलं नाही बायका पोरं सोडा, बोंबलं धिंडान, भाकरी खाऊ नका, सफरचंद हाना, चहा पिऊ नका, दूध हाना, बायका करू नका, मोबाईल मधल्या गेम खेळा, सगळी नाटकं आहेत. कोणी सांगितलं तुम्हाला जगातला कोणता देव आहे? उलट ऐकायचं का. आतापर्यंत देव संताकडे गेलेत, संत देवाकडे आले नाहीत. तुम्ही डोकंच बंद झालं. तुम्ही आतापर्यंत देव संताकडे गेलेत, संत देवाकडे आले नाहीत. सावता बाबाकडे देव गेलेत, काकाकडे देव गेलेत, जनाबाईकडे देव गेलेत, सेना दादाकडे देव गेलेत, रोहिदास बाबाकडे देव गेलेत. उलटच बघा तुम्ही. जगात जेवढे ग्रंथ आहेत त्या विश्वात कोणत्याच ग्रंथाने तुम्हाला 5च गोष्टी सांगितल्यात घ्या लिहून. 1 भजन करा, 2 नीतीनं जगा, 3 चांगलं वागा, 4 गायीची आईची आणि काळ्या आईची सेवा करा, आणि 5 शरीर एकदाच मिळणार आहे, वापर चांगला करा. काय सांगितलं तुम्हाला? कोणत्या काय सांगितलं तुम्हाला रामायणाने? काय ऐकलं तुम्ही रामायण? बरं ऐकून तुम्ही करणार का? काय करणार? धाकटा भाऊ रामाबरोबर वनवासाला गेला. तू रामाचा कापूस रात्रीचा चोरीतो. तू रामायण ऐकून काय करतो? काय करतो तू?
रामानं सीता बरोबर ठेवली, तू सासऱ्याचा फ्लॅट बांधायला पैसे मागवतो. वाक्य ऐकायचं ना, शुद्ध शरण म्हणजे रामायण. चांगलं वागा हेच रामायण आहे, चांगलं भजन करा हेच भागवत आहे, आणि धर्माने जगा हीच ज्ञानेश्वरी आहे. म्हणून वाक्य नाही का, म्हणून ज्ञानेश्वरी धर्म शब्द नाहीये. जरा बारीक आहे का, ज्ञानेश्वरी धर्म शब्द नाहीये, ज्ञानेश्वरी स्वधर्म शब्द आहे. ज्ञानेश्वरी अख्खी उचका. ज्ञानेश्वरीमध्ये धर्म शब्द नाही. गीतेमध्ये धर्म शब्द आहे, पण गीतेमध्ये धर्म शब्द 108 वेळा आलाय. 108 वेळा गीतेमध्ये धर्म शब्द 108 वेळा आलाय. म्हणून माळकऱ्याच्या गळ्याची माळ आहे, तिला मणी 108 आहे. आणि ज्ञानेश्वरी धर्म शब्द नाहीये, ज्ञानेश्वरी स्वधर्म शब्द आहे. आणि ओवी आहे त्याला, आगा स्वधर्म जरी लोपला. ज्ञानेश्वरी धर्म शब्द नाहीये. आणि ज्ञानेश्वरीमध्ये 2च शब्द अवघड आहेत. अवघड म्हणजे थोडे खालचे आहेत. एक पहिल्या अध्यायात आहे, एक तिसऱ्या अध्यायात आहे. आणि जो तिसऱ्या अध्यायात आहे तोच 16व्या अध्यायात आहे, आणि 16व्या अध्यायात आहे तोच 18व्या अध्यायात आहे. पहिल्या अध्यायात शब्द आहे एरवी तरी मी मूर्ख. मूर्ख हा शब्द पहिल्या अध्यायात आहे. गावंडेगा हा शब्द तिसऱ्या अध्यायात आहे. गावंडेगा हा शब्द 16व्या अध्यायात आहे, आणि गावंडेगा हा शब्द 18व्या अध्यायात आहे. 3 वेळा गावंडेगा शब्द आलाय. गावंडेगा याचा अर्थ गाढवासारखा, आणि मूर्ख म्हणजे मूर्ख. 9033 ओव्यांमध्ये 3500 दृष्टांत आहे, आणि 1.25 लाख शब्द आहेत. 1.25 लाख मध्ये 2 शब्द फक्त खालचे आहेत, नाही तर अख्खी ज्ञानेश्वरी. आणि ज्ञानेश्वरीतले शब्द म्हणजे शब्द नाहीत, अक्षर ब्रह्म. ज्ञानेश्वरी पाठ करायला नाही सांगितले तुम्हाला. पाठ करून काय करशील तू? लफडे तर चालूच आहे. तू काय करणार काय? माऊलीचं स्पष्ट म्हणणं आहे, ओव्या पाठ करू नका, माझं एक अक्षर तुम्हाला ब्रह्म आहे. आता करंट लागला, अरुणाचा करंट लागला का मग सोबत आता ऐकणाराने करंट लागला, आणि मलाही थोडी वायर जोडली आता. आणि कीर्तन कधी कीर्तन बाहेर नाही गेलं पाहिजे, कीर्तन आत गेलं पाहिजे. तर माझ्या त्याला बाहेर नाही. अजून अभंगाला सुरुवात केली नाही मी कीर्तनाला, फक्त 3 ओव्या तुमच्या पुढे मांडतो, फटाफटा तुम्ही बोलायचं. आता अभ्यासापेक्षा श्रेष्ठ ज्ञान आहे, ज्ञानापेक्षा श्रेष्ठ देवाचं. गेलं मामाला, तुम्ही हजर आहे ना? नाही मग झालंय काय? उन्हाळ्यात पाऊस पडायला लागला तरी तुम्ही तोंड सोडून दिलंय. चला, अभ्यासापेक्षा श्रेष्ठ ज्ञान आहे, ज्ञानापेक्षा श्रेष्ठ देवाचं. बस फिट बसली ओवी. दुसरी ओवी आहे, कर्म हाच अभ्यासापेक्षा श्रेष्ठ ज्ञान, ज्ञानापेक्षा श्रेष्ठ देवाचं. गेलं बरोबर ध्यान. दुसरी ओवी आहे, कर्म हाच देव. बस काय करायचं नाही. कुठं कोणत्या काठ्यात लिहिलं नाही, मोकारा अंगाला गण सोळा, खाजवीन तिकडे टिपका लावा गण. असं काय सांगितलं नाही तुम्हाला? काही इंडा बोंबलत. हा भजण्याला काय सांगितलं नाही, खरात एवढा असं सांगितलं नाही. असं कुठंच सांगितलं नाही. हे सगळं तुमचं चाललंय. तुम्हाला एकच सांगितलंय, ए चांगलं वागा. महिला मंडळ असं सांगितलं नाही तुम्हाला, पारायण करा. सासू सासऱ्याला भाकरी घाला. सासरा उचकून देतील, दिंडीत तो शिवाली होती म्हणजे कोणता न्याय? 1.5 महिना झाला तो सासऱ्याला आंघोळीला पाणी दिलं नाही, आणि रामकथेला पुढे बसती. आणि दशरथानं बाण मारलं तर तू रडली, आणि तो दशरथ कापसात तू झोपला तर तो तपास नाही केला. आणि दशरथानं रामकथेमध्ये श्रावणबाळाची कथा निघली तर ती रडली कथेत. आणि दशरथ 3 आठवडे झाला कापसावर झोपतोय, त्याला पाणी देईना. खरं आहे का खोटं आहे? खरं आहे. मग मी खरंच बोलत आहे.
एक वाक्य सांग, 2 ओव्या झाल्या, कर्म हाच देव. आता तिसरी ओवी सांगतो, संपत्ती आली की दया येत नाही, आणि दया आली का संपत्ती येत नाही, आणि दोन्ही जर आले तर तो देव झाल्याशिवाय राहत नाही. आणि हेच उदाहरण माधव बाबाला बसतंय. शेतकरी माणूस पण एवढा भव्य दिव्य सप्ताह करतोय, हे कौतुक आहे. पैसे लय येत, पैसे लय येत, लय पैशावाले आहेत, पण पडले. गुडघे गेले, जाणारच भाऊ. तमाशात नखडे हल्ली किती. तुझ्या पायी गावात तमाशे यायचं बंद झालेत का? या बाबाने एवढा मोठा सप्ताह एवढ्या अनुकूल वातावरणात, प्रतिकूल वातावरणात केला. हा त्यांनी केला नाही, संतांनी त्यांच्याकडून करून घेतला. आपण फक्त निमित्त आहे. मी, तू कोण? कोण तू? माझ्यामुळे तुमचा संसार झाला. मी म्हणून राहिले नाही तर दुसरी राहिली नसती, त्याने तिसरी केली असती. गडी येतो त्याला काय. माझा पाय लागला, तुझा पाय आहे तसाच आहे. तुझा पाय तुझ्या बापाच्या घरून येताना 1.5 एकर इकून आलाय, तो इकडं काय करणार? काय म्हणून आहे, मी ग्रामपंचायत सदस्य आहे, तू चक्रम आहे, चक्रम. तुला सदस्य व्हायला 13 लाख रुपये लागले हलकटा, तू सदस्य नाहीये. तुझा गेम केला गावाने 13 लाखाला, पण तो सप्त्याला कधी रुपया दिला नाही. हो, म्हणून यांना एक ओवी बसते 7व्या अध्यायात, 9व्या अध्यायातली आहे, 7व्या अध्यायातली. येथे एकची लीला तरली, ते सर्व भावे मज भजले, त्यांना माधव बाबा म्हणा. अजून एक ओवी बसते, त्यांना पाहिलं, मला आठवली. जो मज होय अन्योन्य शरण, आणि त्याचे मनोराव माधव आलाच ना दोन्ही तरी. म्हणजे पा, मी व्याकरणात थोडा कच्चा जरी असलो तरी फिरवता येते ना. हे काय, हे का होतं माहिती मला, माना नाही त्यांना का माणूस सांगूनच टाकतो. परमार्थ हा रक्तात असावा लागतो. हे दुसऱ्याचं पाहून सुद्धा, आता हे वाजवतात ना, यांचं मागचं कोणीतरी परमार्थिक असलं पाहिजे. आजोबा पंजोबा कोणीतरी गातात ना, आणि याला गाणारे वाजवणारे, यांना 4 गोष्टी आहेत. यांची मागची तपश्चर्या आहे, आई वडिलांचा आशीर्वाद आहे, माऊलीची कृपा आहे, आणि स्वतःचे प्रयत्न आहेत. असं कोणी उठलं नाही. हे काय काही पोरं म्हणते आम्हाला पक्वा शिकवा. तू आज पक्वाद्याचे येडे निघले, तुझं कुठं शिकल? आज कुठं चालतं? काही लोक म्हणते आपलं पोर कीर्तनकार होईल का? होईल ना. कीर्तनकारात 90 हाणतात, तो कुणीकडे नेतो? जन्म जन्मी आम्ही बहुपुण्य केले, जन्म जन्मी आम्ही बहुपुण्य केले. परमार्थ हा रक्तातच असावा लागतो. तुमचं काय मत आहे? तुम्ही आजारी आहे ना? नाही. 3 ओव्या झाल्या आणि आता मला कीर्तनाला सुरुवात करायची आहे. तुमची माझी मला वाटतं बऱ्याच दिवसांना गाठ आहे, 2 वर्षानं. आपलं काम थोडं नंगाट आहे, म्हणजे वाटलं ते याच्यानंतर परत कधीच गाठ घेऊ नका. पण कीर्तनाला दरिद्र्यवाणी बसायचं नाही, तोंड सोडून बिडून द्यायचं नाही, यायचंच नाही. हा, लांब बसायचं, चांगला चप्पल जोड पाहायचा, घर गाठवायचं. हा मॅच जीव काढायचा आणि तुम्ही सुताक पाडल्यावानी बसायचं, यायचं नाही. कीर्तनाला दुसरी सूचना आहे, आपल्या कीर्तनाला बोलावं लागतं. बोललं तरच कळलं, नाही तर काहीच कळायचं नाही. आणि तिसरी सूचना आहे, शंका असली अभंगात जाग्यावर विचारायची, ओपन चॅलेंज. मी 2 महिन्यानं उत्तर देणार, पुस्तकं उलटे पालटे करून देणार, पण देणार. पण मी गेल्यावर बोंबलायचं नाही. मला पटलं नाही, तुझं तुझ्या बायकोचं पटानं माझं काय समज. आणि तुला पटाव म्हणून आम्ही कीर्तन करतो हे तुला सांगितलं कोणी? आम्ही काय कीर्तनकार आहेत का? आम्ही पांडुरंगाचा निरोप पोचवणारे घडी आहेत. आम्ही फक्त फेटा बांधायचा आणि कंबर बांधायची. रामकथा चालू आहे, एका सात्विक माणसाने सप्ताह केलाय. भगवंत बुद्धी देईल तसं आमचं कीर्तन. आपल्या काय हातात हे आपले हे करता करविता तो राजाचा रंकही करील, रंकाचा
राजा करीन. आता अभंगाला सुरुवात. पहिलं कौतुक गायकवादक गुणीजन, गायकवादक गुणीजन सगळ्या मंडळीचं, कार्यक्रमाचे आयोजक सगळ्या मंडळीला धन्यवाद. पण आज कीर्तनाला घेतलेला अभंग कूट आहे. कसा डोक्यात आला माझ्या काही समजा, पण कूट अभंग आहे. आता हा तुम्हाला मोबाईल मध्ये सापडायचा नाही, सापडला तर गुगल मध्ये सापडला, बाकी इकडे सापडणार नाही. नाही नाही, तो मोबाईल फोडला तरी सापडायचा. माझ्या डोक्यात फेटा बांधलो कसा घुसला मला कळत नाही. अभंग अभंग कूट आहे. आता कूट काय भानगड आहे तेवढी सांग. कूट काय आहे तेवढी सांगतो आणि अभंगात घुसवतो. ऐका कूट. आता कूट कूट जरा बोलायचा पटकन. कूट टाळकरी वेळकरी सोबदार सगळे सोबदार. आता बोलावं लागेल, नुसते ते जमणार नाही सूत्र. आणि सगळ्यांनी उत्तर द्यायचे. आता कूट असा आहे जे घडणार नाही ते घडलं, याचं नाव कूट. घडणार नाहीये पण तुम्ही आजारी आहे का मग बोलायला काय झालं? घडणार नाही पण घडलंय त्याला म्हणायचं कूट. ऐका पहिला कूट. मुंगी व्याली शिंगे झाली तिचे दूध किती, 17 रांजण भरून उरले पेले 12 हत्ती. किती दिवस शाळेत जाय? शाळा काढणाऱ्याला कळणार नाही, तुझ्या तर बापालाही कळणार नाही. खाजवा डोकं आता काढा. मुंगी व्याली, मुंगी हे बरे, मुंगी गेला मोबाईल. व्याली शिंगे, शिंगे झाली म्हणजे मुंगीला काय झाली? शिंगे. मुंगी व्याली तिला शिंगे झाले. तिचं दूध किती आहे? अरे बोला ना, 17 रांजण. आता ते 17 रांजण भरले आणि राहिलेलं दूध कोण पेलय? कोण? 12 हत्ती. 12 हत्ती पेले. दूध किती आहे? 17 रांजण भरून उरलंय. उरलेलं कोण पेलय? हत्ती. किती हत्ती? 12 हत्ती. कोणचं दूध आहे? मुंगीचं. ऐका आता अध्याय नंबर 15, आपला अध्याय नंबर 18, ओवी नंबर 50. न मोडिता दोन्ही आकार घडले एक शरीर ते अर्ध नारी नटेश्वर रूपी दिसे. अजून अध्याय नंबर 9, ओंकाराचे कुशी अक्षरे उमरेशी तेही उपजत वेदेशी. घरी गेल्या उचकायचं तुम्ही. मूळ ब्रह्म एक. किती? एक. त्या ब्रह्माचे 2 भाग. श्रीलिंगी बोला पटकन. श्रीलिंगी पुल्लिंगी. म्हणजे मुंगी व्याली तिला शिंगे झाली. किती? 2. एक श्रीलिंगी. अरे बोला पटापटा तरच समजल ते. श्रीलिंगी श्रीलिंगी गेलं बा. अरे बोला ना. श्रीलिंगी पुल्लिंगी. मुंगी किती आहे? एक. तिला शिंग झाली 2. म्हणजे ब्रह्म एक आहे. त्याच्यात श्री पुरुष. श्रीलिंगी पुल्लिंगी नर मादी झाले 2. आता 17 रांजण मुंगी व्याली शिंगे झाली. किती? 2. आता तिचं दूध किती आहे? 17 रांजण. मोजा 17 रांजण. मानेपासून वर इंद्रिय 5, मानेपासून खाली 5, 5 आणि 5 10. आणि हे शरीरांमधले पंचमा प्राण 5 त्रिक 15 आणि मन आणि बुद्धी 5 आणि 2 17. गेलं फॉर्म कळलंच कुठं काय. मुंगी हे बरे मुंगी व्याली शिंगे झाली. तिचं दूध किती आहे? 17 रांजण. मानेपासून वर इंद्रिय 5, मानेपासून खाली 5, 5 आणि 5. याचं नाव आहे ज्ञानेंद्रिय, याचं नाव आहे कर्म इंद्रिय. आणि हे शरीर जे आहे हे पंच प्राणाचं आहे. 5 त्रिक 15. त्याच्यात 2 जण आहेत मन आणि बुद्धी. 15 आणि 2 17. भरले का 17 रांजण? भरले का? आता दूध किती राहिलं खाली? राहिलं किती? 12 हत्ती प्याले एवढं दूध राहिलं. आता हत्ती किती आहेत? 12. मोजा 12.
12 हत्ती मोजा. काम, क्रोध, लोभ, मद, मत्सर, अहंकार. 6 आशा, इच्छा, तृष्णा, वासना, मनिष्णा, तितिक्षा. 6 मुंगी व्याली, शिंगे झाली, तिचे दूध किती. 17 रांजण भरून उरले पेले 12 हत्ती, याचं नाव कुठ. डोक्याच्या बाहेर झालं. आता हा कूट थोडा अवघड होता. आता याच्यापेक्षा सोपा कूट सांगतो. थोडा जड आहे पण फिट सांगतो. पटापटा बोला. मुंगी उडेल का? अरे मुंगी 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 उडेल का? पुरीनं मुंगी उडेल का? अरे उडेल का आकाशात मुंगी? मुंगी नाही. दाढीचा हात काढ. युद्ध संपलंय. मुंगी गेलं बांबलो. नीट ऐका बरं का. कुठ उडेल का मुंगी? नाही. ऐका बरं का. कुठ किती किचकटे. मुंगी उडाली आकाशी. मुंगी उडाली आकाशी. 3 गिळीले सुरेशी. मुंगी उडाली. तुला काय माहित? मुंगी उडाली आकाशी. 3 गिळीले सुरेशी. म्हणजे मुंगी कुठे उडाली? आकाशात. तिनं कोणला गिळलं? सूर्याला. थोर नवलाव झाला. वांझेला मुलगा झाला. आता जिला मुलगा होतो तिने वाण, आणि महिला मंडळ पुरुष ध्यानात ठेवा, जिला बाळ होत नाही तिला वांज म्हणायचं नाही. तो शब्द चुकीचा आहे. ज्यानं जन्माला येऊन आयुष्यात काहीच केलं नाही तो वांज आहे. बाळ न होणं वांज असं नाही. हे गाड्या घेणं, बंगला बांधणं, बायको करणं, पोहरं पैदा करणं हा काही इतिहास नाही. काही क्रांती आहे का बाप होणं झालं म्हणजे? तू हॅलो मला मुलगा झाला, काही मिरवणूक काढायची तू का? आतापर्यंत कोणाला जमलं नव्हतं, तुला एकट्यालाच जमलं. तू एकटाच ना रे का अख्या गावात? अरे पागला, तुला एकच झालं एका वेळेस. बाकी प्राण्यांचा अभ्यास कर. 12 होतात रंग बदलून, आणि तुला एकच झालं तर पालतं पडायला लागलं का टेटसला, उतानं पडायला लागलं का टेटसला, दात वासवायला लागलं का टेटसला, तुला हाणताना टेटसला ठोई. अरे वव्या ऐका पहिल्या अध्यातल्या. मुक्याला बोलवायची ताकद फक्त सरस्वतीत आहे. लोखंडाचं सोनं करण्याची ताकद फक्त परिसरात आहे. आणि जगाला सुखी करण्याची ताकद फक्त वारकरी संप्रदायात. मुंगी उडाली आकाशी. तिला वाण नाही म्हणत, तिला बाळ होत. नीट बस रे कुटुंबास. जिला बाळ होत नाही ती वाज नाही आहे. ज्याने आयुष्यात फक्त संसारच केला. काय वाण? गाडी, बंगला, बायको, सासरवाडी, नदी. आता काय केलं आपण? जन्माला येऊन शाळेत गेला, मोठा झाला, बायको गेली, पोरगा पैदा केलं, ते शिकवलं, त्याचं लगीन केलं, त्याला बायको आणली, ती बाळातीन झाली, तो नातू पाहिला, अटॅक आला, पुढं काय केलं? पाणी मारू मारू कापूस शिकला, उपरण्या खाली हात घालू मग शिकल्या, शिंगड्या खाली घालू मोहण्या टाचल्या, पोऱ्यानं पिसावला मिळाला. करू नये तो केला व्यापार. मग काय केलं जीवनात? काय केलं? काय पराक्रम केला का? 70 वर्षाची झाली तरी अजून पसायदान पाठ नाही. काय त्या जगण्याला माझ्या शिळीच्या गळ्यात सड किती लोंबलं तर कवा दूध देईन? शिळीच्या गळ्याचं लोंबलेलं सड कधी दूध देत नाही. काशेतलं गोळशीड कधी दूध पित नाही. गाळातला बिडू कधी फुलाचा सुगंध घेत नाही. प्रेताला किती सजवलं तरी ते उठून बसत नाही. उसाला किती लांब तुरा आला तर फायद्याचा नाही. आणि नपुसक पुरुष किती देखणा असला तर उपयोगाचा नाही. हाय स्मार्ट व्हॉट इज द यूज? उपयोग काय त्याचा? उसाला तुरा आला काय उपयोग आहे त्याचा? शिळीच्या गळ्याचं सड लोंबलं काय उपाय? नुसता संसार केला याला काय उपयोग आहे? परमार्थ केला तर मजा आहे. हे असं शिका. पैसे तर कोणी कमी पैशाला आणि लोक म्हणते आम्ही गरीब आहे. काय गरीब आले? कोण बसलेलं पैकी कीर्तनात गरीब आहे? त्याला बॉटवर कर बरं, मी तुला 10 मिनिटात श्रीमंत करतो. येतो कोण गरीब आहे? मला हलवून सुद्धा देऊ नको, लगेच श्रीमंती घे तुला. चाल. कोण गरीब आहे रे तुमच्या?
भुकायचं फक्त गरिबी आम्हाला. काय गरीब आहे? गरीब आहेत की दारू कोणीच पेत नाही. हे आम्ही गरीब आहे तर पिठल्यावर जगतोय. पहा आता काय हे काय हे काय इथं 200 रुपये किलो खोबरे तरी खात नाही आणि 760 रुपयाला गोष्टी तरी हल्ल्याशिवाय राहत नाही. गरीब आहे का? दारू पिणारे सगळ्यात जास्त कोण आहेत? गरीबाचे. कचेरीत गर्दी कोणची जास्त आहे? गरीबाची. गावात मारामाऱ्या. मग गरीब कोण आहे? कोण आहे गरीब? बसलेल्यापैकी कोणला मोबाईल नाही? बरं कोणाचा मोबाईल स्क्रीन टच नाही? स्क्रीन टच का काय म्हणतात? आपल्याला काय कळत? मी वापरत नाही मोबाईल. आपली परिस्थिती नाही. मी मोबाईल वापरत काय? आणि कोण गरीब आहे? अय कोण गरीब आहे? आणि आपल्याच्या काय तू याच्या? अरे बसलेले सगळे माणसं बारीक आहे का? आपल्याला गरिबी कोणी सांगायची नाही, कारण आता गरिबीच राहिली नाही. तुम्ही तरी तोंडानं गरीब आहेत. स्टेजवरचे आम्ही जेवढे बसलोय ना बाबांसकट सगळे, आम्ही गरिबी अनुभवली, पाहिली. आम्ही लहान असताना जेवढे गरीब होतो तेवढे आज एकही गरीब नाही. तुमचं काय मत आहे? कोण गरीब होत? अरे या सणाला चपाती होती तर त्या सणाला चपाती होती. भजे तर कधीच नव्हते रे. नव्हते रे. काय भजे? अरे देवाला नैवेद्य ठेवायला लावलं तर त्याच्यावरचे भजे आपण खात होतो. खरं आहे खोटे बोला? 7वी पर्यंत पाटी होती शाळेत. पाटी पाटी तिला साठा नाही, नुसतं खापार. बरं खापराची फोडी तो म्हणून घरचे पत्र्याची घ्यायची. पत्र्याची पाटी अशी नमुना होती, थुका लावल्याशिवाय ओठतच नव्हती. आणि तेव्हा थुका काय आपण एका बोटाने लावित नव्हतो. नाही तर डायरेक्ट पाठीवर थुका. पेन्शिली तर खातच होतो. खरं होतंय बोला? दप्तराच्या पिशीत काय होतं माहिती का? खताची गोंद. आणि दप्तरात काय होतं? कवठ, बोर, चिचा. कमराला काय पट्टे होते काय? करगुट्याला लाकूड. भूक लागली का आटा चालवायचा आणि जेवला का आटा उतरायचा. अंडरपॅन्ट तर 9वी पोत नाही, अख्खा मोकळा कार्यक्रम नाही. अंडरपॅन्ट मोकळा कार्यक्रम 9वी पर्यंत. तेव्हा असं वड्याला पाणी राहायचं. आपण अख्खी गँग वड्याला आंघोळी करायला मोकळी. शड्ड्या वड्याच्या कडाला मंडळी वड्यात. बाहेर यायचं वाळूत पसरायचं. तापलं का परत. खरंय का खोटंय बोला? होतं का नाही? आता या कार्ट्याला बाटलीतलं पाणी एवढ्याचे तरी बाटलीतलं पाणी. आपण बाहेर तरी पाणी नेत होतो का लहानपणी? काच पाणी काच काय आलंय? कार्यक्रम होता आला का दगड सापडायचा. दगड नाही सापडला का थोडं मागं सरक, थोडं पुढं सरक. लबाड बोलू नका बरं का? खरं आहे का खोटं आहे? आणि आता लोक म्हणते गरिबी आली. हे बऱ्या ते खुर्चीवरच उतर खाली, खाली उतर, पडशील खाली. विठाला विठाला बंद कर दे मोबाईल. हा कुठ झाला? मुंगी व्याली. परफेक्ट झालं कीर्तन. मुंगी व्याली, शिंगे झाली. तिचं दूध किती किती? 17 राजन भरून उरले. पेले किती? 12 हाती. झालं का? दुसरा कुठ सुरू झालाय. मुंगी उडाली आकाशी, तिने गेलेले सूर्याशी. थोर नऊ लाव झाला. वांजेला मुलगा झाला. विंचू पातळात गेला. शेस्तेच्या पाया पडला. माशीला घार झाली आणि पाहून मुक्ताई हसली. कुठ सांगतो ऐका.
मुंगी उडाली आकाशी तिने गिळले सूर्याशी थोर नवलाव झाला वांझे पुत्र प्रसवाला विंचू पातळाशी जाय शेषवंती त्याचे पाय माशी व्याली गार झाली पाहून मुक्ताई हसली. ऐका त्याचा कूट उत्तर ऐका. मुंगी इतक्या अज्ञानानं ज्ञाना इतका तेजस्वी सूर्य लोपला. शरीरामध्ये मन हे वाज आहे म्हणजे स्त्रीलिंगी आहे आणि पुल्लिंगी आहे नपुसकलिंगी आहे. आणि मनाला बोध नावाचा मुलगा झाला. त्यामुळे अहंकार नावाचा विंचू पातळात गेला आणि मीच ब्रह्मा आहे ह्या बोधावर आपण आलो. शेष त्याच्या पाया पडला आणि शेष पाया पडल्यामुळं आशा निघून गेली आणि मीच ब्रह्मा आहे या बोधावर सगळे स्थिर झाले. पाहून मुक्ताई हसली. इथं त्याच्यापेक्षा जोड होत. आता तुमच्या